कुणालाही अधिकार मला करावं, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. बरं झालं तर किती दिवस. जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची, आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कोणी केली नाही. ती मी सहन केली. त्या 200 दिवसात 2दा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, कुणाला नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला माझ्या वडिलांनी कधी जात पात धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलं नाही. आजही समाजाच्या समोर बोलतोय, जात पात धर्म जोपर्यंत समाजकारणात आहे, राजकारणात आहे, मला करता येणार नाही. तो अधिकार मला दिलेला नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे नसता, तर सर्व जाती धर्मातले असता. पण ज्या समाजात जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो. आणि गरज एक फोन लावला की काम पूर्वी लावावं लागायचा, बोलवावं लागायचं. इथं बरेच जण आले, सर्व क्षेत्रातले आले, प्रत्येक ठिकाणी अडी अडचणी होती. आणि त्या अडी अडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो. याच्यासारखं देवाने मला तरी काय द्यावं, अडचणीच्या काळात देव आठवतो, त्याच्या अगोदर आपल्यासारखं आठवतोय, हे साधं नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्या समोर मला एवढंच सांगायचं आहे की हो, या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले, वेगवेगळ्या पक्षात झाले, वेगवेगळे विचारधारा होते. भविष्यात ते असावी नसावी ज्यांनी तरी ठरवावं, त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही. कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही. नाही तर उद्या आजकाल असं चाललंय, वाईट वाटतं माझ्यासारख्या, की प्रत्येक महापुरुष जो ज्या जातीत जन्माला आला तो महापुरुष त्या जातीतच आपण बांधून ठेवला, त्याच्या बाहेर जाऊ दिलं. आपल्या जातीचा इतिहास 160च्या स्पीडनं समृद्धीवर धरणाचं सांगितलं. मला वाटत होतं जरा हळू स्पीडनं सांगावं, पण स्पीड त्याची जास्त लहानपणापासून त्याला विषय न फुटताना सुद्धा राजकारण करताना मी पाहिलं. मला अधिकार आहे. फार मोठा इतिहास आहे. महाराणा प्रतापापासून सांगितलं तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण सांगितलं. आपलं काम राबायचंय, आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा महाराजासाठी गडावर अन्नधान्य, खांद्यावर गाडीवर याच्यावर पुरवणारा समाज कुठला, हा समाज आहे. त्या काळातही रयतेच्या राज्यात ज्याला आपण स्वराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाचं, त्या काळातही या समाजाला सन्मान होता.
आज का म्हणून कुणी या समाजाला सन्मानहीन करावं याचं मात्र मला दुःख. म्हणून आज मी आला. अरे दोष एका व्यक्तीचा असेल त्याला द्या, त्याला फाशी द्या. पण या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणं इंग्रजांच्या काळात होतं. शिलाता इतिहास तुम्ही बराच बी सिंगांच्या अगोदरपासून सांगितलं, गांधीजींचं, आंबेडकर साहेबांचं आपण सांगितलं. तसे अनेक संदर्भ आपल्याला माहिती आहे. पण आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो, मी या 200 दिवसात काय शिकलो तर कधी बोलायचं आणि कधी न बोलायचं हे आपल्याला कळालं. पहिले मला कळत होतं, पहिलं कळत नव्हतं अशातला भाग आहे. पहिले कळत होतं, बोलताना मी कधीच चुकलेलो ना. कुठला चॅनलवाला बोलताना धनंजय मुंडेची जीभ घसरली, आपल्या काळात अर्धांग वायुनाने घसरली ती वेगळी, भाषणात घसरली असं इतिहासात माझ्या कधीच. आज आपण इथं उपस्थित सर्वजण जवळजवळ सदन आपल्यापैकी इथं आलेल्या 90% माणूस इन्कम टॅक्स भरणार आहे. 10% पण जो इथं नाही, आज ऊसाच्या फळावर ऊस तोडतोय तो 80% समाज आज तिथे आहे. खरी आपल्या स्वतेची गरज, त्यांना जीवन जगण्यासाठी थोडी बहुत आधार आपण सर्वांनी करण्याची गरज आम्ही तर रोजच करतो. आमच्या वडिलांनी सांगितलंय, इकडलं इकडे करू द्यायचं नाही, इकडलं इकडे करू द्यायचं. वारकरी संप्रदायातील म्हण तिथं बसलेले ते सांगते, चांगलं केलेलं डाव्या हाताने उजव्या हाताला करू द्यायचं नसतं. तुम्ही करू देऊ नका हेच माझं सांगणं, पण द्या, मदत करावी. हो, आज मी जबाबदारी स्वीकारतो. अनेक जणांनी मला यापूर्वी सांगितलं, पुण्यामध्ये महंत नामदेव शास्त्री बाबांनी मला सांगितलं की पुण्यात एक जागा तू बघ, तिथं युपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांसाठी मोफत असतो. पुणे आणि संभाजीनगर येणाऱ्या वर्षात जागा उपलब्ध करून, मागून नाही, मागून नाही, आपल्या गुणवत्तेवर अभिजित शिपायापासून आता बघा योगायोग कसा असतो. मी मंत्री आणि माझे प्रधान सचिव भांगे साहेब, मला उदाहरण द्यायचं आहे. अनेक माध्यम इथं आहेत. काही तुम्ही बोललात, पण ज्या वेळेस कुंडीचा GR काढायचा होता, मी त्या समर्पणात होतो. भांगे साहेब GR काढतो. मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट, अभिमान वाटतो सांगायला, सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला. आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होता भांगे साहेब. हे या समाजाचं कर्तव्य आहे, ही दानत आहे, हे मोठं मान. पण आज ह्या सगळ्या परिस्थिती
आपल्याकडे असं आपल्याकडे तसं बघितलं जातं, बोललं जातं. बोलू दे, काय खा, अशा परिस्थितीत फक्त दम खा. म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, समाजाने हे लक्षात ठेवलं, हे व्यक्तिगत नाही. आज तर शेवशाही कुणी केली मला आठवत नाही, पण समाजाला मला एवढंच सांगायचं, आपल्या सर्वांना झुक झुक कर सीधा खड़ा हूं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं. खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना. आज सर्व गुणवंत आपण जे आहेत त्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहे त्यांचा सत्कार नाही झाला. आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं. अब तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं. तापून तापून आपण सोनंच होणार आहे, त्याच्यामुळं काळजी करायची. एक आपण वंचित मधले किंचित आहोत. कळलं? आणि वंचित मधले किंचित असू, एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणांना किंचित तरी राग येईल, तो येणार, त्यामुळे त्रास खाणार. म्हणून कुणी बिंदू मामोली करायची, म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं, हे आम्ही आता सहन करणार नाही.